महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहूच नका असे निर्देश हा आमच्या पक्षाच्या अंतर्गत संवादाचा भाग आहे. प्रकाश आंबेडकर यांची माहिती. वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या कोणत्याच बैठकीला जाऊ नये असं सांगितलं. यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की अनेक कार्यकर्त्यांचे मला फोन यायचे, आम्ही काय करायचं, त्यामुळे सगळ्यांना एक व्हिडिओ पाठवून मी सरळ निर्देश दिले की जोपर्यंत माझ्याकडून कोणता निर्देश येणार नाही तोपर्यंत आपण कोणत्याही बैठकीला उपस्थित राहू नका असं सांगितलंय. हा आमच्या पक्षाचा अंतर्गत संवादाचा भाग आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे वंचितच्या भूमिकेबाबत एकदम कडक भूमिका घ्यायची, पण आता ते नरमले. या प्रश्नावर बोलताना वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर म्हणाले की याबाबत आपण नानांनाच विचारलेलं बरं. आता ते का नरमले? मी काही त्यांचा वकील नाही. त्यांनी माझ्याकडे वकीलपत्र दिलं तर मी त्यांना विचारलं असतं की तुमच्या कडक आणि नरम भूमिकेच्या धरसोडीबद्दल मी काय बोलू. अकोला लोकसभेची जागा लढणार का यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की ज्यांना अकोला लढायचे आहे त्यांनी लढावं. मी माझ्या पक्षाचा मालक आहे, त्यामुळे मी निर्णय हा ज्यावेळेस घ्यायचा त्यावेळेस घेईन. वर्धासह 3 घोषित केलेल्या उमेदवारीबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी वर्धातील पत्र होतं ते जिल्हाध्यक्षांनी पक्षाच्या अध्यक्षाला दिलंय. ते पत्र आमच्या जिल्ह्याच्या बैठकीमधलं असून त्यामध्ये युतीबाबत बोलणी होणार असेल तर त्यामध्ये वर्धेची जागा पक्षाला सुटेल असा प्रयत्न करा असं ते पत्र आहे. आम्ही कुठलीही उमेदवारी अजून जाहीर केलेली नाही. टीआरपीच्या भानगडीत क्रेडिटिबिलिटी घालवली. चॅनलवाल्यांचाच अजेंडा असेल की आघाडीत बिघाडी करायची. मी काल परवाच करते हे केलं होतं की पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना वेगवेगळ्या पक्षाकडून असणारा कार्यक्रम इथे आहेत, इकडे आहे, इकडे आहे, इकडे आहे, इकडे आहे, असं सगळं चालायचं. आणि मला असं दिवसातून 20-25 फोन यायचे की आम्ही काय करायचं. म्हणून मी एकदाच व्हिडिओ रिलीज करून की आम्ही जोपर्यंत सांगत कोणपर्यंत जायचं नाही. ते आम्ही आपलं इंटरनल कम्युनिकेशन होतं पार्टी कॅडरला, ती तुमच्याकडूनच मिळत असते. त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा मी आभारी आहे. मी म्हटलं ना, आम्ही अजून काहीही ठरवलेलं नाही. आम्ही असं आमची मशिनरी ऑइलिंग करतो आहे. ऑइलिंग झाल्यानंतर मग आम्ही ठरवू काय करायचं. जर पत्रकार म्हणून वाचन कमी करताय हे याचं तुम्हाला फार मोठं दुर्दैव आहे. 3 जे मीडियामध्ये जे येत आहे म्हटलं ना की तुम्ही वाचन फार कमी करता. तुमच्यामधलं जो टीआरपीच ना, त्या टीआरपीच्या भानगडीमध्ये तुम्ही तुमची क्रेडिबिलिटी घालता. ते जे वर्ध्याचं पत्र तुमच्या हातामध्ये लागलं आणि त्याला तुम्ही असताना हे केलं. ते वर्ध्याचं पत्र जर बघितलं तर ते जिल्हा अध्यक्षांनी पक्षाच्या अध्यक्षाला लिहिलेलं पत्र आहे की आमची जिल्ह्याची बैठक आहे, त्या जिल्ह्याच्या बैठकीमधलं असणारं जे आहे हे ठरलं आहे. तुम्ही जर बोलणी होणार असेल तर त्याच्यामध्ये बोलणी होणार असेल तर तुम्ही वर्ध्याची सीट पक्षाला सुटेल असा प्रयत्न करा. पत्राचा आशय तो आहे. आता एक तर तुम्हाला ती मराठी कळली नसेल एक भाग, किंवा कळून बेळगावला जायचं तुम्ही ठरवलं असेल हा एक भाग असेल, किंवा तिसरा चॅनलवाल्यांचाच अजेंडा असेल की आघाडीमध्ये बिघाड करायचा आणि म्हणून उमेदवार जाहीर केला म्हणून असं बातम्या लावून दिलं. आता त्याला आम्ही काय करणार आहोत? आम्ही काहीच करू शकतो. फक्त तुमचं तुमच्या स्क्रीनवरती जे येते तेवढं बघत बसतात, त्याच्या पलीकडे जाईल.